ओय काय दिसतं बघ, बाय 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 बाय. तर हे कायच आपलं पुन्हा एकदा स्वागत होतं नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला एवढा दिवस ब्लॉग बघायला नाही भेटला माझा, पण का नाही बघायला भेटला असेल, मी आजीकडे गेलेलो. पेपर संपल्यानंतर मी परत चालू करतच बनू कुठेतरी जायचं आहे आम्हाला. तर आता बघूया कुठे जायचं आहे आम्हाला. बरं चाललंय कुठेतरी, तुम्हाला दाखवतो कुठे जायचं आहे, उद्या सांगतो. आता मी म्हणजे एवढे दिवस मी आजीकडे होतो, आजीकडे थोडा फिरायला गेलो. तर असा विषय, आम्ही चाललो आहे गोव्याला. आणि बॅग भरायचं, पप्पा भरवते बॅग, सगळे कपडे बिपडे भरतं. अजून चाललंच आहे, पप्पा बाहेर गेले थोडे. मी तर दिव्याच्या टायमाला भेटलो. आता निघालो डोंबिवलीवरनं खाण्यावरनं मग डायरेक्ट. आणि इथलेत 1 2 3 आणि अजून कुठं आहे, हा 3च आहेत आणि एक ती. पोचला ठाणा आणि सगळं बॅग वगैरे ठेवल्या आणि इथं बसलो थोडं. अर्धा तास झालं येऊन. आणि काय झालं असेल, लेट झाली, लेट याची संभावना, म्हणजे लेट येणार आहे ट्रेन. मग ट्रेनमध्ये थोडून झोपणार आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला भेटणार नाही. आणि एकाच व्हिडिओ आहे, जाऊ नका कुठं, थांबा, कळलं ना. तर ट्रेन आलं की भेटू परत, नंतर डायरेक्ट भेटली. थोडा टाइम बसून 12:30 झाले, झोप. उद्या भेटू. The next morning. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही निघालो आहे हॉटेलला जायला. तर चला. हॉटेलला आणि इकडेच जवळ बीच पण आहे. ट्रेनमध्ये काय आंघोळी पण नाही, आता आंघोळ करू मग तुम्हाला भेटतो. जाऊ कुठे येतात काय माहिती. फिरायचं आणि फक्त फिरायचं आहे. आणि उद्या पण फिरणार, फक्त एकच बीच. बघाल ते एवढा हॉल, ही काय दिसतंय.
उई उई माझे पाय खाली झालेत. बुटं पण कुठं खाली म्हटलं. आणि हे बघा हे बुटं हे इकडनं चालू इकडे पण आहे ना. थांबा तू पुढे भेटू. क्राऊड आहे किती. तर त्यांच्यासाठी गोवा गव्हर्नमेंटने हे ठेवलेलं म्हणजे त्यांच्यासाठी रेस्क्यू टीम ठेवलेली आहे. तर आता तुमच्याशी भेटू. हा तुमचं नाव काय आहे? माझं नाव विनोद केलं. तुम्ही म्हणजे रेस्क्यू टीममध्ये ना. आणि म्हणजे कोण आलं तर कसं वाचवतो तुम्ही? कोण आलं तर हां कोण असं पाण्यात गेलं असेल आणि ते डुबत असेल कसं वाचवतो तुम्ही? पहिल्यांदा आम्ही त्यांना जड पाण्यामध्ये सोडत नाही. थोड्या पाण्यामध्ये आतमध्ये गेलं तर रिस्क आहे. त्यासाठी जो पण दारू पिऊन होतो तो आम्ही नाही त्या साईडला उतरतो तो बसू शकतो. जो आम्ही ज्या जागेवर आहे त्यांना आम्ही खोल पाण्यात सोडत नाही. चांगलं काम करतो तुम्ही. थँक्यू. तुम्ही पण याल कधी तर तुम्ही हे ठेवा की जास्त खोल पाण्यात जाऊ नका आणि असं जास्त खोल पाण्यात जाऊ नका आणि जवळजवळ ठेवा. आणि मी पण जास्त जवळ जात लागणार. मी ते आणि हा माझा भाऊ तर काय पण करत बसलाय. तव काय बोलू नाही शकत याला आता. तव 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 काय पण चाललं आहे. 2 बॅग घेऊन बसलाय आणि जशी लाट येईल तसं तव बघितलं तव तिथे मस्ती चालू होते जी जिथे जाईल तिथे कळत नाही बिनअकलीचा. आता झालं असं फिरवतो नंतर फिरल्यानंतर मग परत येणार. आता चाललो आहे हॉटेलला. हॉटेल थोडा रेस्ट करणार नंतर परत येणार 5-6 वाजता. आता घरी म्हणजे काय हॉटेलला चालणार. आता इथून कुठून आहे बघू. बीचवरनंच रस्ता बघतो आता. हॉटेल इथे पाटी हॉटेल आहे आणि इकडनंच पाटी बीच आहे. बागा बीच काय भारी व्या हे मस्त जाऊन झोपणार आणि त्यानंतर मग परत निघणार. रेस्ट करून म्हणजे आता आलो बाहेर नंतर बीचवर येणार नाश्ता करायला आलो. मसाला डोसा खाणार आणि जाणार बीचवरती. तर डायरेक्ट बीचवरती होतो तुम्हाला. आता आलो मी मजा करीन इथे आणि तुम्ही तिकडे सनसेटची मजा करा. सी दिस. हाय साहब. ओ भाई हे मी चाललो पुढे. अक्का पुढे गेलो इथे खड्डा. डायरेक्ट ढकला पप्पा ढकला. थांबा मी आलो थांबा. मोठी पप्पा लास्ट ओ
आणि हा वाला ब्लॉग संपला नाही आहे. डायरेक्ट उद्या चालू आहे आता. The next morning. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आलो आहे नाश्ता करायला आणि काय नाही असंच फिरणार थोडं आहे आणि परत जाणार आणि नंतर उद्या जाणार आहे ते सगळं स्कूबा डायव्हिंग किंवा ते त्याच्यावरती असतं ना वरती काढायचं वाटतं. अरे कालोख मी कालोख का दिसतोय एवढं का काळोख होतोय आता. हा चष्मा आहे. तो काय बोलू गरम होतं एवढं. वाळू पण केवढी गरम आहे. लय वाळू 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 लय गरम आहे वाळू लय. शेवटचा बाहेर चालू परत तिकडे चालू घंटा झाला. ठीक आहे मैं काम करता हूँ. नहीं अरे देता वो बंदा अच्छा है प्राइस. तर माझ्या पायावरती वाळू पडली भाई. एवढी गरम वाळू एवढी गरम. मला असं म्हणत आहे पाण्यामध्ये जायचं पण नाही जाऊ शकत. तर मी असे कपडे घालून आलो ते आम्हाला नाव घेतो आता अजून गरम उतरले आहे. मी शर्ट पण काढला अरे अख्खा गरम गरम असेच व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ घरी जाऊन परत येणार आहे नंतर. तो कुठे गेला त्याचा वेगळाच काहीतरी चालला. ओ मोबाईल पाहिला झाडा त्याला. त्याला बोलतोय मगाचपासून इकडनं चालायला. तो त्या पाण्यामधनं चाललाय. त्याला अक्कलच नाही. हा नुसतं समजत नाही सगळं. काय बोलू शकतो अक्कल ऐकलं असतं मारायला नंतर डायरेक्ट सगळे एकच बीच आहेत आणि सगळं पुणे म्हणजे एवढे 3-4 बीच आहेत. तो एकाच बीचवरती सगळे बीच आहेत आणि तिथून ते इथपर्यंत येईपर्यंत सगळे एकच बीच आहे. ते माझ्या पाठीवरून थोडं सगळं तेवढं आहे ना थोडं सगळं ते एकच बीच आहे. आणि आमचा जो निघालो आहे घरात रूममधून निघालो आहे आणि आता चाललो आहे परत एकदा चाललो आहे. जेवण बिवून झालं आता निघालो परत. काय नाही तर जानवर दिसत नसेल दाखवतो थांबा. दिसतंय पाठी जवळच आहे तिथून. ऑक्टोपस नाही रे मला चाललंय ऑक्टोपस. आता हे दाखवत नाही मी तुम्हाला. उद्या थोडंसं आहे थोडंसं दाखवीन डायरेक्ट उद्या. मग उद्या आम्ही जाणार आहे कुठेतरी रायडिंग. हां तेच त्यासाठी तिकडे जाणार आहे ना ते तुम्हाला बघा तुम्ही काय वाटतं तुम्ही काय दिसतात ते तुम्हाला. इकडनं थोडंसं असं इकडनं दिसेल काय करणार आहे आम्ही. हे करणार आहे मी करणार आहे खड्डा खोदतोय काय करतोय काहीच कळत नाही. एवढ्यासारखं करत बसतो. नाही करत. ओही काय दिसतो मी बघ हे बघ चष्मा कोणता सोयीचं असलं तर. परत येईल तो.
आलो मस्त वेगळी मज्जा गेली मज्जा फ्रेश झालो आणि परत तो कालचा शर्ट घातलेला आहे पण तो धुतला आहे आणि काय दिसतंय ही तू टट्टी आहे. उद्या जिथे जाणार आहे ना एक नंबर म्हणजे बोलू नाही शकत काय आहे. The next morning. सो आलो आहे बसमध्ये आणि आता चाललो आहे काय करायला चाललो आहे गाला दाखवतो डायरेक्ट जाऊन. काय बोलतो तू? तो बोलला वरती चालला ये बच्चा. अरे तो बोलला ना तुला वरती चालायला. चल वर वर चाल.